नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण अजून एक अपडेट घेऊन आलेलो आहे. RTO AMVI या एक्झामिनेशनसाठी एक अपडेट जी आलेली आहे, नुकतीच अपडेट आलेली आहे, तर त्या अपडेटच्या विश्लेषणासाठी आपण इथे आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असेच अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत तर RTO AMVI ही जी मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांसाठी जी सुवर्ण संधी असते, ह्या जागा असतात, ते या जागेशी निगडीत जो सिलेबस आहे त्या सिलेबसची अपडेट आलेली आहे आणि तोच सिलेबस घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण बेसिकली की नेमका काय बदल झालेला आहे या सिलेबस मध्ये, कारण RTO AMVI ही जी परीक्षा आहे याच्या संबंधीचं ते एक्झामिनेशन असतं, दोन टप्प्यामध्ये असतं. एक पूर्व परीक्षा असते आणि मुख्य परीक्षा असते. तर त्यांनी स्पेसिफिक नेमका काय बदल केला हे आपण बघणार आहोत. त्यानंतर आता नवीन सिलेबस तर आलाय, पण खरंच जाहिरात येणार आहे का हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्याला अनुषंगाने कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत, जर येणार असेल तर काय, आणि नाही येणार असेल तर ऑब्स्टॅकल कुठलं, हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, कुठले विषय नव्याने ऍड झालेले आहेत आणि आता हा जो नवीन सिलेबस आलेला आहे याचा कट ऑफ वरती काय परिणाम होणार हे सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपण. सगळ्यात महत्वाचं की हा जो सिलेबस आहे हा सिलेबस चेंज झालेला आहे. तुम्हालाही माहिती आहे की अगोदरच्या याच्यामध्ये पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी जो सिलेबस होता तो तुम्ही चांगला हाताळलेला आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हा नेमका सिलेबस कशामुळे चेंज झालाय तर याच्या मागचं जर कारण आपल्याला बघायचं झालं तर आपण बघू शकतो की आयोगाची जी 10 मार्च 2022 रोजीची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमधले जे मिनिट्स ऑफ मीटिंग आहे आणि त्याच्यामधला जो महत्वाचा 2 नंबरचा पॉइंट आहे, तर स्पेसिफिकली त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. तर त्याच्यामध्ये काय स्पेसिफिक मेन्शन केलेलं आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020. याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक सेक्शन असतो तुमचा ए, जो कंपल्सरी असतो, ज्याच्यामध्ये 120 गुण असतात, आणि बी किंवा सी पैकी ज्याला 30 गुण आणि 30 क्वेश्चन्स असतात, 60 क्वेश्चन्स आणि 30 गुण असतात, हे जे आहे याच्यापैकी एक सोडवायचा होता. पण याच्यामध्ये काय झालं की काही सेक्शन्स मधले जर क्वेश्चन कमी झाले किंवा चुकले किंवा जर काही क्वेश्चन्स हे तुमचे तिथे आयोगाने रद्द केलेत, तर तो मात्र कट ऑफ कमी लागलाय किंवा त्या विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत ते 147 क्वेश्चन्सचेच होते. आणि जर सी सेक्शन आहे ज्याच्यामध्ये कुठलेही प्रश्न जर रद्द झाले नसतील तर ते मात्र 150 पैकी, आणि कट ऑफ लागताना सेम लागला. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये जी तफावत आढळलेली आहे त्यानुसार इथे बघा, हा जो पर्टिक्युलर मिनिट्स ऑफ मीटिंगचा पॉइंट आहे, तर AMVI मेन्स 2020 मध्ये ज्या उमेदवारांनी प्रश्नपत्रिकेतील क्रमांक ब आणि क म्हणजे बी आणि सी दोन्ही सोडवलेले असतील त्यांना या दोन्ही विभागापैकी ज्याच्यात जास्त गुण असतील ते ग्राह्य धरण्यात यावे असा निर्णय घेण्यात आला. ओके, हा खूप महत्वपूर्ण त्याच्यामध्ये निर्णय होता. आणि भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सहाय्यक मोटर वाहन मुख्य परीक्षेचा परीक्षा योजनेत व अभ्यासक्रमात बदल करून एकच प्रश्नपत्रिका सर्वांसाठी अनिवार्य करण्यात यावी. आणि ह्यामुळे जो सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली आता नवीन सिलेबस आपल्याला अक्वायर करायचा आहे, त्याच्यानुसार येणाऱ्या परीक्षा ह्या आपल्याला द्यायच्या आहेत. ओके, तर आता नेमकं काय परीक्षा पद्धत होती आणि आता नवीन काय आली. 2 टप्पे होते, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. तर ओल्ड स्ट्रक्चर जर आपण बघितलं, जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, याच्यामध्ये स्पेसिफिकली 2 पार्ट होते. एक पार्ट होता तुमचा 80 प्रश्नांचा, नॉन टेक्निकलचा होता. याच्यामध्ये सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी 50 आणि 30, आणि राहिलेला जो टेक्निकलचा पार्ट होता तो 20 प्रश्नांचा होता. लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल अँड मेकॅनिकल, बरोबर आहे, म्हणजे यंत्र अभियांत्रिकी व स्वयंचल अभियांत्रिकी संबंधित चालू घडामोडी. याची ही लेवल होती, ही तुमची शाळेची लेवल होती, ही मात्र तुमची डिप्लोमाची लेवल होती. बायलँग्वेज पेपर होता, 100 क्वेश्चन होते, 100च मार्क होते, 1 तासाचा वेळ होता आणि MCQ होता.
हे तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना पाठ आहे. मग याच्यामध्ये मात्र त्यांनी कुठलंही चेंज केलेलं नाही. जी पूर्व परीक्षेचा पॅटर्न आहे आणि पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे, जर आपण बघितलं की न्यू एक्झाम स्ट्रक्चर अँड सिलेबस याच्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही पूर्व परीक्षेसाठी. मग पूर्व परीक्षेसाठी त्यांनी जे 100 गुण आहे ते ऍज इट इज ठेवलेले आहेत. सामान्य अध्ययन, बुद्धिमत्ता चाचणी आणि जसं मी सांगितलं टेक्निकलचा 20% पार्ट हो ऍज इट इज ठेवलेला आहे. याच्यामध्ये कुठलाही स्पेसिफिक पर्टिक्युलर, इथे आता माध्यमिक शालांत म्हटलंय सेम आहे, डिप्लोमा म्हटलंय सेम आहे, पण तुम्ही जर मागची परीक्षा बघितली तर डेफिनेटली त्या प्रश्नांची लेवल ही जास्त होती. आपण असंही म्हणू शकतो की राज्यसेवेच्या लेवलचे सुद्धा प्रश्न होते. मग हे जे आहे हे इथे दिलेलं मात्र त्यांनी ह्या पद्धतीने आहे. याच्यामध्ये कुठलाही चेंज झालेला नाही. म्हणजे जी पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेचा सिलेबस आणि स्ट्रक्चर ऍज इट इज आहे, त्याच्यामध्ये कुठलाही फरक जाणवलेला नाही. मग आता जर महत्वाचं बघायचं झालं ते म्हणजे तुमच्या स्पेसिफिकली डिटेल सिलेबस. आता जर सिलेबस चेंजेस झालेला नाही तर तो सिलेबस तुमचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल सामान्य अध्ययनमध्ये चालू घडामोडी, करंट अफेअर्स, सोशल अँड इंडस्ट्रियल रिफॉर्म्स, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, जनरल सायन्स, सामान्य विज्ञान, भारताचा सामान्य इतिहास व भूगोल, महाराष्ट्राचा विशेष अभ्यासासह आणि त्याच्या व्यतिरिक्त नागरिक शास्त्र, हे तुमचे सामान्य अध्ययनाचे टॉपिक होते, ऍज इट इज आहेत. त्यानंतर ऍप्टिट्यूड रिझनिंग किंवा ज्याला आपण बुद्धिमापन चाचणी म्हणतो, हे सुद्धा त्यांनी वर्ड टू वर्ड सेम ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये कुठलाही तफावत किंवा चेंज केलेला नाही. आणि हा जो टेक्निकलचा पार्ट होता 20 क्वेश्चन ज्याच्यावरती होते, लेटेस्ट ट्रेंड्स इन ऑटोमोबाईल अँड मेकॅनिकल, तो सुद्धा त्यांनी ऍज इट इज ठेवला आहे. लेटेस्ट ट्रेंड्स अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट इन द फील्ड ऑफ मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल, हा जुना होता आणि तोच नवीन आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. म्हणजे डिटेल सिलेबस मध्ये जरी गेलो आपण तरी त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही. आता जी निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम होती, ती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम मात्र त्यांनी एलॅबोरेट केलेली आहे आणि प्रॉपर वेनी त्यांनी इथे पुटअप केलेले आहे प्रत्येक पॉइंट्स. कारण जे लॅकोना जुन्या सिस्टीम मध्ये, जुन्या निगेटिव्ह सिस्टीम मध्ये होते ते त्यांनी रेक्टिफाय केले, ओव्हरकम केलेत. मग इथे त्यांनी स्पष्ट काय काय म्हटलेलं आहे ते बघा. न्यू निगेटिव्ह सिस्टीम मध्ये सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 हा निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे याचा अर्थ स्पेसिफिकली जर आपण शब्दशः घेतला तर 4 तुमचे प्रश्न चुकले की एका प्रश्नाचे मार्क्स तुमचे जाणार. हे तर त्याही वेळेस होतं. फक्त त्यांनी काय म्हटलंय की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवारांनी उत्तर पत्रिकेत प्रॉपर त्यांनी OMR मार्क केलं नसेल, सर्कल जे आहे, वर्तुळ जे आहे ते व्यवस्थित केलं नसेल, तर ते जे उत्तर आहे ते चुकीचं समजण्यात येणार आणि त्या चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग जी नॉर्म्स मध्ये आहे ती सुद्धा अप्लाय होणार. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाचं, वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज जर अपूर्णांकात आली, अगोदर तुमचे 4 चुकले असेल तरच एका प्रश्नाचे मार्क जायचे. आता मात्र तुमचं जर ते अपूर्णांकात येत असेल, ओके, म्हणजे स्पेसिफिकली तुमचे 2च चुकले तर त्या प्रपोर्शनेट तुमचे मार्क्स हे मायनस होतील. हे मात्र खूप महत्वाचं आणि त्यांनी हायलाइट केलेलं आहे. आणि चौथा पॉइंट त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हीच अनुत्तरित असेल, तुम्ही दिलंच नाही, त्याला अटेम्प्टच केला नाही, तर डेफिनेटली ते जे आहे तिथे निगेटिव्ह मार्किंग अप्लाय होणार नाही. येते लक्षात? फक्त त्यांनी त्यांचे जे लॅकोना होते ते रेक्टिफाय करून प्रॉपर शब्दामध्ये निगेटिव्ह मार्किंग फक्त इथे डिफाईन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मेन्सचा एक्झाम स्ट्रक्चर जो आहे, अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की मेन्स साठी 3 सेक्शन्स होते. सेक्शन ए, सेक्शन बी, सेक्शन सी. इथे तुमचे बेसिकली 120 प्रश्न होते, त्याच्यामध्ये 7 विषय होते. इथे तुमचे 30 प्रश्न होते 3 विषयांसाठी आणि इथे परत 30 प्रश्न होते 3 विषयांसाठी. हा ऑटोमोबाईल सेक्शन होता, हा मेकॅनिकल सेक्शन होता आणि हा तुमचा कंबाईन सेक्शन होता. हा कंपल्सरी होता आणि याच्यापैकी एक तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. मग आता याच्यामध्ये 120 आणि 30 म्हणजे 150 मार्क हे मात्र त्यांनी ऍज इट इज ठेवलंय. 150 प्रश्न, सॉरी. तर हे जे आहे स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलेलं आहे की आता सेक्शन न ठेवता, कुठल्याही मेन्स मध्ये सेक्शन न राहता इथे काय राहणार आहे तर तुमचे डिरेक्टली 15 विषयच राहणार आहे.
आणि ते सगळ्यांनाच कंपल्सरी आहे. मग तुम्ही ऑटोमोबाईलचे असाल, तुम्ही मेकॅनिकलचे असाल, ओके. स्पेसिफिकली त्या केसमध्ये त्यांनी जो मेन डिटेल मेन्शन केलेला आहे सब्जेक्ट, तो मेन्शन केलेला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. आणि त्या त्या विषयाच्या पदविके समान म्हणजे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा इन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे. डेफिनेटली टेक्निकल पार्ट आहे, इंग्लिशमध्ये असणार, 150 मार्क्स क्वेश्चन्स असणार आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स असणार. हे सगळं सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे फक्त चेंज काय झालंय तर डिटेल सिलेबस चेंज झालाय. तर चला आपण एक अनालिसिस करूया. ओल्ड सिलेबस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. मी फक्त इथे टॉपिक सांगतो. सॉम होता, मेकॅनिकल होता, टॉम होता, हायड्रोलिक्स, थर्मल इंजिनिअरिंग आणि या 6A आणि 6B मध्ये ऑटोमोबाईल इंजिन्स आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स असे टॉपिक्स तुमचे सेक्शन ए मध्ये होते बघा. आता याच्यामध्ये त्यांनी चेंज केलेला आहे. ओके. सेक्शन बी मध्ये काय होतं, 3 विषय होते तुमचे. हायड्रोलिक मशीन, RAC, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हे बी चे आणि ऑटोमोबाईल सिस्टीम, व्हेकल मेंटेनन्स आणि ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हे सी सेक्शन होते. आणि त्यांनी मेन्शन केलं करताना त्यावेळेस काय मेन्शन केलं होतं की एक सेक्शन उमेदवारांनी सॉल्व्ह करावा. हे आता त्यांनी चेंज केलेलं आहे. हे जे पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे, हे ओल्ड सिलेबसचं जे स्ट्रक्चर आहे ते आता इथे चेंज केलं. तर विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय चेंज केलंय बघा. जर आपण सब्जेक्ट वाईज गेला, आता हा नवीन सब्जेक्ट बद्दल बोलतोय आपण. आता नवीन सब्जेक्ट जर बद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये बघा सॉम आहे. सॉम अगोदरही होता, पण याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की काही स्पेसिफिक पर्टिक्युलर टॉपिक जे आहेत ते काही ऍड ऑन केलेले आहेत. मग हे जे पॉइंट्स आहेत हे आपण डिटेलमध्ये आपल्याला बघायला लागेल. पण बाकीचे जे पॉइंट्स आहेत, स्ट्रेस असेल, स्ट्रेन असेल, ओके, डिरेक्ट अँड स्पेसिफिक बेंडिंग्स, पर्टिक्युलर स्ट्रेसेस असतील, हे सगळे पॉइंट्स त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. पण जर बघायचं झालं आपल्याला की सॉम मध्ये कॉलम होतं अगोदर, ते आता नाहीये तिकडे. म्हणजे काही स्पेसिफिक पर्टिक्युलर टॉपिक त्यांनी त्याच्यामधनं रिमूव्ह केलेले आहे. त्यानंतर सेकंड सब्जेक्ट होता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जो सब्जेक्ट होता तो डिरेक्टली त्यांनी काय केलेला आहे, बेसिकली चेंज केलेला आहे. आता इथे बघा आपण 1 बाय 1 जाऊया. सॉम बद्दल आपण बोलत होतो, ओल्ड आणि न्यू मध्ये आपण कंपॅरिझन करत होतो. सेकंड टॉपिक वरती आपण आलो होतो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जो पर्टिक्युलर पार्ट होता, ओके, तर या स्पेसिफिक पर्टिक्युलर पार्टला न्यू सिलेबस मध्ये आता हे जे आहे हे मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जे ज्याला अगोदर आपण MT म्हणायचो, बरोबर आहे, तर हे जे आहे हे चेंजेस केलेले आहेत. ओल्ड सिलेबस मध्ये इथे बघा MT होता तो, आता इथे तो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस केलाय. डेफिनेटली या पर्टिक्युलर पार्ट मध्ये जे डिटेल सिलेबस वरती जर तुम्ही वाचलं, मग CNC असेल, NC असेल, हे मात्र काय आहे, हे सेम आहे. म्हणजे सिलेबस त्याच्यामध्ये त्यांनी चेंज केलेला नाही. काही स्पेसिफिक टॉपिक आपण बायफर्केट करणार आहोत. त्यानंतर जो तिसरा टॉपिक आहे तो आहे टॉम. हे नवीन सिलेबसच्या हिशोबाने मी बोलतोय. नवीन सिलेबसच्या हिशोबाने अगोदर काय दिलेलं होतं टॉम मध्ये किंवा थेअरी ऑफ मशीन मध्ये, डिटेल सिलेबस दिलेला होता. आता त्यांनी काय केलेलं आहे की काही स्पेसिफिक पर्टिक्युलर पॉइंट्स मध्ये त्यांनी डायरेक्टली, फॉर एक्झाम्पल पॉवर ट्रान्समिशन इक्विपमेंट्स, त्यांनी अगोदरच्या सिलेबस मध्ये डिटेल दिले होते. आता त्यांनी फक्त एक स्पेसिफिक नॉमेनक्लेचर, जनरल नॉमेनक्लेचर दिलेलं आहे. ओके, तर हे सगळं स्पेसिफिक पर्टिक्युलर आपल्याला बघावं लागणार आहे की काय चेंजेस आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट सब्जेक्ट जो आहे हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरीज. अगोदर सेक्शन ए मध्ये हायड्रोलॉजी, ओके, आणि जो बी सेक्शन होता त्याच्यामध्ये HM असं हे पर्टिक्युलर कॉम्बिनेशन होतं. इथे त्यांनी काय केलंय, हे दोन्ही एकच सब्जेक्ट केलेले आहेत. म्हणजे 2 वेगवेगळ्या सब्जेक्ट, सेक्शन ए आणि सेक्शन बी, याच्यामधनं 2 वेगवेगळे सब्जेक्ट एकत्र करून त्यांनी काय केलंय, हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलिक मशिनरी केलेला आहे. मग आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर काही स्पेसिफिक पर्टिक्युलर पॉइंट जे आहेत हे डेफिनेटली त्यांनी काय केलेलं आहे, मॉडिफाय केलेले आहे. त्याच्यामधले तिकडचे पॉइंट्स घेताना नॉमेनक्लेचर काही चेंज केलेले आहेत, हे आपल्याला बघायचं आहे. थर्मल अँड रेफ्रिजरेशन, जसं इथे त्यांनी मर्ज केलं तसं इथे सुद्धा मर्ज केलंय. थर्मल इंजिनिअरिंग हा सेक्शन ए चा पार्ट होता अगोदरच्या सिलेबस मध्ये, आणि RAC रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग हा सेक्शन बी मधले होता. तर ते आता परत त्यांनी मर्ज केलाय. त्याच्यामध्येही त्यांनी काय केलंय की RAC मधला जो रेफ्रिजरेशनचा पार्ट आहे तो घेतलाय.
पण एअर कंडिशनिंगचा जो पार्ट आहे तो घेतला नाही. मग इथे जर आपण डिटेलमध्ये गेलो तर तुम्हाला कळेल, कारण स्पेसिफिकली हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपण हँडल केलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर नवीन सिलेबस नुसार इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग हा ऑलरेडी होता, फक्त त्यांनी मॅनेजमेंटचा जो पार्ट आहे, मग मॅनेजमेंटच्या पार्ट मध्ये बेसिकली एखादी प्रोसेसची प्लॅनिंग असेल, वर्क स्टडी असेल, स्टॅटिस्टिकल क्वालिटी कंट्रोल असेल किंवा मेट्रोलॉजी असेल, हे काय केले त्यांनी ऍड ऑन केलेलं आहे आणि हे तुम्हाला ऍडिशनल करावं लागेल. ओके, आपण जर कम्पेअर केला तर आपल्याला तो पर्टिक्युलर सिलेबस काय अपडेट झालाय हे नक्कीच लक्षात येईल. याच्यामध्ये मॅनेजमेंटचा पार्ट हा नक्की ऍड ऑन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा पॉवर डेव्हलपिंग सिस्टीम अँड जस्ट कन्स्ट्रक्शन. आता स्पेसिफिकली अगोदरच्या पर्टिक्युलर पार्ट मध्ये जर आपण नॉमेनक्लेचर चेक केलं तर त्याच्यामध्ये हे स्पेसिफिक पॉइंट जे आहेत हे वेगवेगळ्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे पार्ट होते. फॉर एक्झाम्पल हा आयसी इंजिनचा पार्ट होता, बरोबर आहे. तर ते त्यांनी काय केलंय, अपडेट केले, डिटेल सिलेबस दिलेत, नॉमेनक्लेचर प्रॉपरली दिलेत, जेणेकरून तुम्हाला विद्यार्थ्यांना स्पेसिफिक काय करायचंय हे लक्षात येईल. त्यानंतर आहे कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम. आता बघा आपलं जे सेक्शन बी आणि सेक्शन सी होतं ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल, त्याच्यामधला बराचसा पार्ट त्यांनी इकडे ओढलेला आहे. फॉर एक्झाम्पल हा ट्रान्समिशन सिस्टीमचा पार्ट असेल, ओके, हा कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीमचा पार्ट असेल. तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स तिकडे होते, फक्त ते त्या वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये होते. तर ते त्यांनी काय केलेलं आहे, इथे एक सिक्वेन्स सब्जेक्टचा दिलाय आणि त्या सब्जेक्टमध्ये, कारण आता हा जो सिलेबस आहे हा सगळ्यांना असणार आहे, कुठल्याही स्ट्रीमचे विद्यार्थी असेल तरी त्यांच्यासाठी हा असणार आहे. त्याच्यामुळे हा स्पेसिफिक जो सिलेबस आहे तो खूप युजफुल ठरणार आहे स्टडी करताना. स्टिअरिंग सिस्टीम अँड जस्ट स्टार्टिंग डिव्हाइसेस. आता आपण ऑटोमोबाईल मध्ये जर आपण बघायचं झालं तर त्या केसमध्ये हा सगळा सिलेबस तुम्हाला मिळून जाईल. हे सगळे पॉइंट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जो सगळ्यात मोठा चेंज आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे स्पेसिफिक इलेक्ट्रॉनिक्स जो पार्ट होता तो कम्प्लीट त्यांनी रिमूव्ह केलेला आहे. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 6B जो होता तो त्यांनी रिमूव्ह केलाय. मग पण त्याच्या जागी काही टाकलंय का? येस, डेफिनेटली. त्यांनी काय केलंय की आता जे लेटेस्ट ट्रेंड आहे आणि ज्याची रिक्वायरमेंट आहे तुमच्या डिपार्टमेंटला, आरटीओ एमव्हीआय डिपार्टमेंटला जे रिक्वायरमेंट आहे टेस्टिंग करताना किंवा इन्स्पेक्शन करताना, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी म्हणजे असाइन विथ द डिपार्टमेंट त्या गोष्टी सिलेबस मध्ये त्यांनी टाकलेल्या आहेत. आता इथे जर बघायचं झालं तर बेसिकली हा तुमचा ऑटोमोबाईलचा जो पार्ट आहे जो ऑलरेडी आपण तिकडे डिस्कस केलेला आहे तो त्यांनी दिलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त व्हेकल मेंटेनन्स अँड ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट. आता व्हेकल मेंटेनन्स हा डायरेक्टली टॉपिक होता तिकडे दुसऱ्या सेक्शन मधला. त्यानंतर ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम म्हणजे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला इथे रिप्लेस केलंय या टॉपिकने. आणि मग याच्यामध्ये दिलेलं काय आहे की जे रिलेव्हंट पॉइंट्स आहेत, बॅटरी असेल, स्टार्टिंग सिस्टीम असेल, अल्टरनेटर्स, चार्जिंग, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल सिस्टीम, लेटेस्ट ट्रेंड बद्दल, म्हणजे हे तुम्हाला युजफुल होणार आहे तुमच्या प्री साठी सुद्धा, कारण त्याच्यामध्ये लेटेस्ट ट्रेंड मध्ये काही पॉइंट्स आपण डिस्कस करत असतो. त्यानंतर इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रिकल व्हेकल, लेटेस्ट नुसार हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे ऍड ऑन केलेले आहेत आणि याचा पर्टिक्युलर स्टडी तुम्हाला सेपरेटली करावा लागणार आहे. ओके, आणि मोटर व्हेकल ऍक्ट्स अँड रोड सेफ्टी, तिकडे ऍक्ट्स होतं पण ऑटोमोबाईल सेक्शन सी मध्ये होतं. आता याच्यामध्ये त्यांनी डिटेल दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे 15 टॉपिक्स त्यांनी दिलेले आहेत. त्यांनी मर्ज केलाय, सेक्शन ए बी सी सगळे एकत्र केलंय, स्पेसिफिक टॉपिक दिलेले आहेत. याला जर ब्रॉडली आपण कम्पेअर करायचं झालं तर आपण कम्पेअर करू शकतो की काय ऍड ऑन झालंय आणि काय त्यांनी डिलीट केलेलं आहे, कारण हे महत्वाचं आहे. सिलेबस मध्ये काय ऍड ऑन झालेलं आहे, काय डिलीट झालंय. मग डिलीट काय काय झालेलं आहे बघा, कॅन्सल काय काय झालेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं सॉम मधला कॉलम आणि थिन सिलेंडर हा पार्ट त्यांनी काढून टाकलेला आहे. त्यानंतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक, जसं मी आता सांगितलं 10 प्रश्न असायचे याचे, तो कम्प्लीट त्यांनी काढून टाकलाय. त्यानंतर हायड्रोलिक मशीन, जसं तिकडे काय केलेलं आहे त्यांनी हायड्रोलिक्स आणि हायड्रोलिक मशीन्स एचएम हे मर्ज केलंय, एकत्र केलंय. तर याच्यामध्ये हायड्रोलिक मशीन मधले इम्पॅक्ट ऑफ जेट अँड हायड्रोलिक कंट्रोल सर्किट हे त्या सिलेबस मध्ये कुठेही दिसत नाहीये, हायड्रोलिक्स आणि एचएमच्या सिलेबस मध्ये, म्हणजे ते काढून टाकलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त RAC, जसं मी सांगितलं रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, ए मधला थर्मल आणि या सेक्शन मधला RAC बी सेक्शन मधला, तर त्याच्यापैकी फक्त रेफ्रिजरेशन ठेवलंय, एअर कंडिशनिंग काढून टाकलंय. रेफ्रिजरंट आणि सायक्रोमेट्री
हा पार्ट जो आहे हा पार्ट रेफ्रिजरेशनशी रिलेटेड असल्यामुळे जरी मेन्शन केलेला नसेल तरी त्याच्यामध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, पण याच्यावरती मात्र क्वेश्चन्स येणार नाही, एअर कंडिशनिंग आणि त्याच्या अप्लिकेशन्स वरती. तर विद्यार्थी मित्रांनो हे जे आहेत हे कॅन्सल झालेले आहेत, बरोबर आहे. या मग ऍड काय केलंय आणि कशाचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं. ओके, तर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस जसं मी सांगितलं, एमटी जो होता त्याला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसिंग म्हटलंय त्यांनी. त्याच्यामध्ये प्लास्टिक अँड देअर प्रोसेसिंग हा कम्प्लीट पार्ट जो आहे ते ऍड ऑन केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त मेटल जॉईनिंग प्रोसेस, याच्यामध्ये मग वेल्डिंग आलंय, ब्रेझिंग आलंय, सोल्डरिंग आलंय एक्सेट्रा, हे सगळे पॉइंट जे आहेत हे एमपीच्या अंडर प्रोडक्शन प्रोसेसेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसच्या अंडर त्यांनी दिलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, तर मॅनेजमेंटचा पार्ट त्यांनी बघा टाइप्स ऑफ मॅनेजमेंट, ऑर्गनायझेशन अँड देअर फंक्शन्स, इंडस्ट्रियल ऍक्ट्स, हे सगळे पॉइंट जे आहेत ते ऍड ऑन केलेले आहेत. कशामध्ये? इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. ओके, तर ते जे आहे स्पेसिफिकली हे ऍड ऑन केलेले पार्ट आहेत जे महत्वाचे आहे. हे या सब्जेक्टच्या अंडर मध्ये ते सब्जेक्ट होते, पण त्या सब्जेक्टच्या अंडर सब टॉपिक त्यांनी ऍड ऑन केले. पण काही नव्यानेच टॉपिक्स ऍड ऑन झालेले आहेत, ते जे आहेत ते टॉपिक हे आहेत. कूलिंग अँड ल्युब्रिकेशन सिस्टीम, ट्रान्समिशन सिस्टीम ऍक्च्युली हा पार्ट होता आणि त्यांनी तो शिफ्ट केला. डिफरन्शियल, रिअर ऍक्सेल अँड ब्रेक हे सुद्धा त्यांनी शिफ्ट केलेत. व्हेकल मेंटेनन्स अँड देअर ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट हा सेक्शन सी चा पार्ट होता, तो शिफ्ट केला, डिटेल मध्ये दिलाय. परत ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम, मी तुम्हाला सांगितलं इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्सला रिप्लेस केलेले पॉइंट्स आहेत हे. त्याच्या व्यतिरिक्त इंट्रोडक्शन टू इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स आणि मोटर व्हेकल ऍक्ट्स अँड रोड सेफ्टी, हे जे पॉइंट्स आहेत हे काही पॉइंट्स याच्यामधले शिफ्ट केलेत दुसऱ्या टॉपिक मध्ये सबमर्ज करून, आणि काही मात्र डिरेक्टली ऍड ऑन केलेत. हे टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हा जो सिलेबस कम्पेअर केला तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्व परीक्षा ऍज इट इज आहे. ओके, त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाही. 80 नॉन टेक्निकल, 20 टेक्निकल, आणि मेन्स मध्ये मात्र त्यांनी सेक्शन्स चेंज करून त्याच्या जागी एक 15 सब्जेक्ट्स किंवा टायटल्स म्हणू आपण ते टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये स्पेसिफिक सिलेबस दिलेला आहे, काही जुना सिलेबस त्यांनी रिअरेंज, रिस्ट्रक्चर केलेला आहे आणि काही पॉइंट्स हे ऍड ऑन केलेले आहेत. पण आता हा जो नवीन सिलेबस आहे हा कम्प्लीट तुमच्या ब्रँचशी रिलेटेड आणि तुम्ही ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहात त्या डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट काय आहे त्या अनुषंगाने प्रॉपरली डिझाईन केलेला आहे आणि बॅलन्स्ड आहे की ज्याच्यामध्ये सगळ्यांना चान्स सेम असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा येतो इथे की आता ऍडव्हर्टाइजमेंट येणार का? कारण सर आयोगाने त्यांच्या वेळापत्रकामध्ये डेट दिलेली आहे किंवा टेंटेटिव्ह मंथ दिलेला आहे की आता जाहिरात येईल, यावेळेस पूर्व होईल, यावेळेस मुख्य होईल, बरोबर आहे. आणि आता त्यांनी सिलेबस सुद्धा डिक्लेअर केलाय. विद्यार्थी मित्रांनो, आयोगाने त्यांचं काम सोपं केलेलं आहे. आयोगाने सांगितलेलं आहे की आम्ही शेड्यूल दिलं होतं, आम्ही सिलेबस रिवाइज त्या बैठकीप्रमाणे केलाय. आता हा जो चेंडू आहे तो त्या डिपार्टमेंटच्या कोर्टात आहे की त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, त्यांचं काय मागणी पत्र आहे ते त्यांनी गृह खात्याला द्यावं, गृह खात्याने एमपीएससी ला द्यावं आणि ते सॉर्ट आउट करावं, बरोबर आहे. मग आता या केसमध्ये खरंच जाहिराती येतील का याच्यावरती जर आपण स्पेसिफिक एक उहापोह केला तर याच्यामध्ये लक्षात येईल तुम्हाला की माहितीच्या अधिकाराखाली ज्या वेळेस एखादी माहिती विचारल्या जाते त्याची माहिती आपल्याला त्या डिपार्टमेंटकडे मिळते. इथे प्रश्न काय विचारला होता बघा माहिती करताना की सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक यासाठी कार्यरत पदे आणि रिक्त पदे मिळण्याबाबत, म्हणजे किती काम स्पेसिफिकली किती ऑक्युपाईड पोस्ट आहेत आणि किती वॅकंट पोस्ट आहे ही माहिती मागितली होती. तर याच्याशी रिलेटेड हे जे पत्र आहे हे पत्र त्या पर्टिक्युलर विभागाने त्या ज्यांनी आरटीआय टाकला होता त्याला दिलं. मग याच्यामध्ये जर लक्षात घ्यायचं झालं तर इथे त्यांनी डिटेल दिलेले आहेत, हे विभागवार आहे, त्याच्या काही गरज नाही. इथे दिलेलं आहे बघा, एकूण पद 1302, भरलेली पद म्हणजे जे वर्किंग आहे ऑक्युपाईड आहे 845 आहे, निलंबित पद नाही आहेत आणि रिक्त पद 457 आहेत. आता ही जुनी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतर 240 जागांची एक ऍडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी झालेली आहे. ते जे पर्टिक्युलर एक्झाम आहे त्याच्याशी निगडीत काही केसेस सुरू आहेत, त्याच्यावरती आपण बोलणार नाही. पण ह्या 457 पैकी त्या 240 जरी गेल्या म्हणजे याचा अर्थ डेफिनेटली तिकडे काही वॅकन्सी ह्या आहेतच आहे.
ओके, पण त्या वॅकन्सीज जेव्हा कन्व्हर्जन मध्ये जावं लागतं तर त्या केसमध्ये रिक्वायरमेंट आली पाहिजे, मागणी पत्र आली पाहिजे. तर आता जो मी माहितीच्या अधिकाराखाली पहिला पॉईंट होता तर याच्यामध्ये डेफिनेटली हायलाइट झालेला आहे की काही पोस्ट नक्कीच तिकडे आहेत. आणि दुसरी मागणी काय म्हटली होती त्यांनी की जे अंदाजित वेळापत्रक दिलं होतं एमपीएससीने त्याच्यानुसार जाहिरात प्रसिद्ध होणार आहे का. बरोबर आहे, हे जे प्रश्न आहे यालाही उत्तर त्यांनी दिलेलं आहे. हे सगळं स्पेसिफिक कम्युनिकेशन हे त्या पर्टिक्युलर गृह विभाग आणि परिवहन खाते याच्यामधलं आहे. त्याच्या डिटेलमध्ये आपण जाणार नाही, पण एवढं मात्र आहे की त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ऑलरेडी झालेलं आहे. ओके, हे सगळे 2021 चे आकडे आहेत किंवा पत्र आहेत. त्याच्यामुळे आपल्याला रेफरन्स घेताना लेटेस्ट 2022 मध्ये काय चाललंय, काय रिक्वायरमेंट आहे, ऍडव्हर्टाइजमेंट येणार का, याच्यावरती आपल्याला फोकस करून ठेवावं लागणार आहे. डेफिनेटली आपल्याला अपडेट्स हे घ्यावे लागणार आहे की नेमके काय येणार त्याच्यानुसार, कारण प्रिडिक्शन कुठलंही याच्यामध्ये स्पेसिफिकली या सिंपल कम्युनिकेशन वरनं होणार नाही. येते लक्षात, कारण मागणी पत्र जसं मी मगा सांगितलं की परिवहन विभाग आहे, त्याच्यानंतर गृह विभाग आहे आणि नंतर एमपीएससी आहे. आता एमपीएससी म्हणते आम्ही सगळं स्पेसिफिक पर्टिक्युलर शेड्यूल लावलेलं आहे, सिलेबस चेंज केलेला आहे ऍज पर द रिक्वायरमेंट. ओके, तर डेफिनेटली हे सगळे कम्युनिकेशन्स आहेत. हे सुद्धा 2021चं बघा, 30 सप्टेंबरचं 2021च कम्युनिकेशन आहे त्या विभागाचं की काय गरज आहे नाही आहे त्याच्यानुसार दिलेलं आहे. ओके, तर हे सगळं कम्युनिकेशन सुरू आहे. होप सो की स्पेसिफिकली या पद्धतीने त्यांचं काम चाललंय. डेफिनेटली तिकडे काही वॅकन्सीज आहेत, त्याची ऍडव्हर्टाइजमेंट लवकरात लवकर यावी असं सगळ्यांनाच वाटतं. ओके, स्पेसिफिकली याच्यावरती जर आपण बघायचं झालं तर तिकडे वॅकन्सी आहेत, फक्त त्या कधी येतील याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसिकली जर लॉंग टर्म साठी, कारण बऱ्याचदा एमईएस साठी मेकॅनिकल साठी जागा कमी निघतात, काही स्पेसिफिक जागा पीएमसी पीसीएमसी मध्ये ज्या काही आहेत त्याही खूप लिमिटेड असतात आणि ही एक गोल्डन अपॉर्च्युनिटी असते एमव्हीआय आणि आरटीओची. तर याच्यावरतीच फोकस आपल्याला करावा लागणार आहे मेकॅनिकलच्या आणि ऑटोमोबाईलच्या विद्यार्थ्यांना. ओके, तर लॉंग टर्म साठी जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आमची ही आरटीओ एमव्हीआय साठी प्री प्लस मेन्स अशी कंबाईन बॅच, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे. याच्यामध्ये पूर्ण तयारी तुमची पूर्वची आणि मेन्सचे जे लेटेस्ट अपडेट आहे त्याच्यानुसार असणार आहे. फक्त हे जे स्पेसिफिक लेक्चर्स आहेत सुरुवातीला पूर्वचे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल, हे रेग्युलर इंटरव्हल वरती अपलोड होतील आणि त्याच्यानंतर मेन्सचे जे रिवाइज सिलेबसचे आहे ते रेग्युलर इंटरव्हल वरती अपलोड होतील. ओके, सुरुवातीला सगळेच्या सगळे स्पेसिफिक सेशन्स मिळणार नाहीत, पण डेफिनेटली तुम्हाला लॉंग टर्म साठी ही खूप फायदेशीर बॅच असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुमच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये लिहा, आम्हाला कम्युनिकेट करा. इन्फिनिटी अकॅडमी डेफिनेटली या सगळ्या गोष्टींचे जे आन्सर्स आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या IVR क्रमांक आम्ही जे नेहमी IVR नंबर देतो 7887811411 याच्यावरती सुद्धा कॉल करू शकता. याच्यावरती आज स्पेसिफिक गिरीश सरांचा नंबर किंवा माझा नंबर तुम्ही विचारू शकता आणि आमच्या सोबत कम्युनिकेशन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, होप सो की ऍडव्हर्टाइजमेंट येईल आणि त्यानुसार आपल्याला प्रॉपर स्टडीसाठी एक प्लॅटफॉर्म मिळेल. तर ह्याच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सगळ्या तुमच्या मित्रांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. थँक्यू.